जनरल सेक्रेटरी आदले खासदार ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर, भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि आदले आमदार दामू नाईक, आदले आमदार आणि पार्टीचे सरचिटणीस दयानंद सोपटे, भारतीय जनता पार्टीची उपाध्यक्षा सुवर्णा टेंडुलकर, पार्टीचे स्पोक्सपर्सन प्रेमानंद मांबरे, हांव तुमचे सगळ्या पत्रकारांचे आजच्या पत्रकार परिषदेक स्वागत करता। आज आम्ही मुद्दम पत्रकार परिषद आपयल्या आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचो काल वाढदिवस जालो आणि वार्षिक आम्ही वाढदिवसाच्या निमित्तान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर अशा 15 दिवसाच्या कालावधीत विविध असे कार्यक्रम आम्ही करतात आणि हे बेसिकली कार्यक्रम करता असताना सेवा कार्य जे असतात त्या निमित्तान आम्ही देशभरा भितर करतात तसे गोंयांतूय करतात। काल ताचो वाढदिवस जालो आणि त्या निमित्तान गोंयान आमचे उत्तर गोवा कार्यालयान ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनायज केलो। दक्षिण गोंयच्या कार्यालयान ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही ऑर्गनायज केलो दोन्ही जिल्ह्या भितर आणि आमचे मेडिकल सेल जे आसा त्या मेडिकल सेलाचे कन्व्हेनर डॉक्टर शेखर साळकर हांच्यांनी त्या माध्यमांतल्यान मणिपाल हॉस्पिटल या हॉस्पिटलान तांच्यांनी ब्लड डोनेशन कॅम्पाचे ऑर्गनायज केले। बऱ्याच कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघा भितर काही जाणांनी गोशाळेक व्हिजिट केले असत, काही जाणांनी केक कट करून सेलिब्रेशन केले आणि गोंयभर विविध असे कार्यक्रमा भितर आमच्या कार्यकर्त्यांनी काल आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचो वाढदिवस विविध पद्धतीन आपापल्या मतदारसंघा भितर सेलिब्रेट केलो। येणारे 2 ऑक्टोबर पर्यंत वेगवेगळे जे आमचे कार्यक्रम आसात त्या कार्यक्रमाची माहिती दिवपाक आम्ही मुद्दम तुमकां आपयल्या। 18 सप्टेंबर म्हणजे आजपासून 1 ऑक्टोबर पर्यंत ह्या गोंयच्या 40 मतदारसंघा भितर स्वच्छता अभियान हे सगळ्या मतदारसंघातल्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर करप असे त्याचे आम्ही प्लॅनिंग केल्लें आसा आणि हे करता आसतना आम्ही एक समिती जी आसा ही समितीचे गठन केल्लें आसा जेणे करून हे कार्यक्रम आमकां सगळे कार्यक्रम फुडें व्हरपाक जाय। गोंयची आमी कॉर्डिनेट करपाक लागून जी समिती केल्ली आसा त्याचे कन्व्हेनर आसात दयानंद सोपटे आणि त्याच्या अंडर मागीर राजसिंग राणे, सिद्धेश नायक, सुरेश केपेकर, डॉक्टर शेखर साळकर आणि रुपेश कामत असे 6 जण जे आसात हे आमच्या स्टेट लेवलच्या कमिटी भितर आसात जे सगळे मॉनिटर करतले। आम्ही उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अश्यो 2 समिती केल्या आणि उत्तर गोंयच्या समितीचे कन्व्हेनर आसात आमचे प्रेमानंद मांबरे आणि त्यांच्या बरोबर गोरख मांद्रेकर, गिरीश उसळकर आणि आरती बांदोडकर अशी 4 जणांची टीम जी आसा ही टीम उत्तर गोंया भितर जे कार्यक्रम जातले त्याचे मॉनिटरिंग करतले। दक्षिण गोंयच्या भितर काम करता आसतना त्याच्या भितर आम्ही आमची स्टेट व्हायस प्रेसिडेंट सुवर्णा टेंडुलकर ते कन्व्हेनर आसात, त्याच्या बरोबर प्रभाकर गांवकर, अनिता थोरात, विशाल देसाय आणि किरण नायक युवा मोर्चा अशी एकूण स्टेट आणि डिस्ट्रिक्ट अशी आम्ही समिती हे कार्यक्रम 15 दिवसांचे कार्यक्रम फुडें व्हरपाक लागून केल्ले आसा। त्याचे मॉनिटरिंग जे आसा ओवरऑल आमचे दोन्ही महामंत्री हे त्याचे मॉनिटरिंग स्टेट म्हणून पळयतले। आम्ही 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर जी स्वच्छता मोहीम आम्ही राबोवप अशी ठरयल्या त्याच्या भितर खास करून स्कुलां आसतली त्या भागा भितर हॉस्पिटल आसत, हेल्थ सेंटरां आसत आणि बऱ्याच भागा भितर गणपतीचे विसर्जन केल्या कारणान तळी जी आसा थंय जी कचरो वगैरे प्लास्टीक आसतली त्याचे क्लिननेस करपाचो कार्यक्रम हे आमचे प्रत्येक मतदारसंघा भितर किमान 1 दीस जातलो कार्यक्रम पण बिटवीन 18 सप्टेंबर टू 1 ऑक्टोबर या कंप्लीट ह्या हाच्या भितर हो कार्यक्रम आमचे कार्यकर्ते त्या भागा भितर करतले। आम्ही अशें ठरयल्लें आसा की पॅरा नॅशनल गेम्स जे जाले त्याच्या भितर जी भुरगे पार्टिसिपेट जाल्ले त्यांचो फेलिसिटेट करपाचो कार्यक्रम आम्ही 2 जिल्ह्या भितर ऑर्गनायज करतले। 23 सप्टेंबर ह्या दिसा आम्ही फ्री मेडिकल चेकअप फॉर वुमन जे महिला 60 वर्सां क्रॉस जाल्ले आसात तांकां लागून स्पेशली महिलांक लागून एक फ्री मेडिकल चेकअप कॅम्प आम्ही इन्सिस्ट केला की सगळ्या मतदारसंघा भितर करचो म्हणून पण मॅक्झिमम 100% सगळ्या मतदारसंघात जावचो ना पण बऱ्याच जागा भितर
तो त्याचे आयोजन करपाक जाय अशें आमी सगळ्यांक सांगिल्लें आसा. पिक्टोरियल एक्झिबिशन प्रायम मिनिस्टराच्या लायफा भितरले अचिवमेंट्स जे आसात ते अचिवमेंटांचे एक्झिबिशन त्याचे आमी वेगवेगळ्या दोन्ही डिस्ट्रिक्टा भितर त्याचे ऑर्गनायज करप अशें आमी ठरयल्लें आसा. दोन्ही जिल्हा जी आसा कार्यालयां त्या कार्यालयात त्याचे एक्झिबिशनूय जातलें. आमी प्रायम मिनिस्टरांचो जो एक बूक बरयल्लो आसा सेमिनार्स ताचेर करप. ताचो बूक पॉवर विथीन द लिडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदीजी या ह्याच्या संदर्भात एक 5 शहरां भितर आमी त्यांची सेमिनार ऑर्गनायज करतले आणि ताका लागून ते आमचे लिगल सेल जे आसा आमचे लिगल सेल आमचे स्पोक्स पर्सन आणि आमचे चार्टर्ड अकाउंटंट सेल हे सगळे मिळून आणि टीचर सेल हे सेल जे आसा तो कार्यक्रम ह्या वेगवेगळ्या शहरां भितर घडोवन हाडटले. आर्ट ड्रॉइंग रांगोळी कॉम्पिटिशन एज्युकेशन कॉम्पिटिशन एसे कॉम्पिटिशन क्विज कॉम्पिटिशन हे वेगवेगळे कॉम्पिटिशनां जी आसात ती नरेंद्र मोदीच्या सरकाराच्यो अचिवमेंट ज्यो आसा ह्या अचिवमेंटाच्या आधाराचेर ही विविध अशी कॉम्पिटिशनां आमी गोंयभर घेवपाची आसात. सगळ्याक मतदारसंघा भितर आमी सुरवाती पासून एक पेट माँ के नाम ही संकल्पना नरेंद्र मोदींची आसा आणि म्हणून ह्या निमित्तान सुद्धा आमी ठरयल्लें आसा की 40 मतदारसंघा भितर सगळ्या मतदारसंघा भितर ट्री प्लांटेशनचो कार्यक्रम आमी ऑर्गनायज करप त्याचें प्लॅनिंग आमी केल्लें आसा. 25 सप्टेंबराक दीनदयाळ उपाध्याय जयंती आणि त्या लागून त्या जयंतीच्या निमित्तान आमचे जे कांय प्रमुख कार्यक्रम आसात की जे कार्यक्रम आमी बुथार करपाक जाय शक्ती केंद्रार करपाक जाय तातूंतलोच हो एक कार्यक्रम आसा आणि त्यामुळे त्याचे कॉर्डिनेशन 100% सगळ्या मतदारसंघा भितर आणि मॅक्झिमम बुथार वचून तो कार्यक्रम करपाक जाय. म्हणजे आमचे पंडित दीनदयाळ उपाध्यायजींच्या फोटोक हार घालून त्यांच्या संदर्भातले विचार थंय मांडपाक जाय अशा पद्धतीचो कार्यक्रम आमी 25 तारीख करतले. आणि त्याच्या निमित्त वेगळो जमणा आमची सध्या प्रायमरी मेंबरशिप चालू आसा आणि म्हणून आमी अपील केल्लें कार्यकर्त्यांक सगळ्यांक की त्या दीस कारण कशें आसा की मेंबरशिप सुरू जाली आणि मागीर चवथ सुरू जाली आणि त्यामुळे गोंयांत 11 दिसांची गणपती पर्यंत तितलो नेट लागना आणि त्यामुळे 25 तारखेर एक सगळेच जण नेट लावन एडिशनल सगळ्यांनी प्रत्येक बुथाचेर फिरून प्रायमरी मेंबरशिप करपाक जाय हें आमी सगळ्यांक इन्सिस्ट केल्लें आसा आनी सगळ्याचें प्लॅनिंग जें आसा ते आमी तेचें करून दवरिल्लें आसा. आणि सगळ्यात महत्वाचें 2 तारखेर 2 ऑक्टोबर गांधी जयंती म्हणजे ह्या सगळ्या संपूर्ण जे आमी 17 सप्टेंबर पासून जे कार्यक्रम करतले त्याची सांगता ही 2 ऑक्टोबर गांधीजींची जयंती जी आसा या जयंतीच्या निमित्तान त्या दीस सगळ्या गोंयच्या 40 मतदारसंघा भितर आमी गांधीजींच्या फोटोक फुलां घालून त्यांच्या संदर्भातले विचार सगळ्या कार्यकर्त्यांसमोर दवरप अशा पद्धतीचे विविध असे कार्यक्रम आमी ह्या पंदरवड्याच्या म्हणजे आमी ताका सेवा पखवाडा म्हणजे सेवा कार्य जे आसा नरेंद्र मोदीच्या वाढदिवसाचे निमित्त साधून विविध असे सेवा कार्य ज्या सेवा कार्याच्या माध्यमांतल्यान आमी परत लोकांमध्ये वचपाक जाय आणि त्यामुळे हे आमी संबंध देशभर जसे केल्ले आसा तशा पद्धतीचे गोंयानूय कार्यक्रमांचे आमी आयोजन आनी प्लॅनिंग केल्लें आसा आणि त्याकडून ते सगळे करपाक लागून आमच्यो संपूर्ण टिमी ज्यो आसा स्टेट टीम दोन्ही जिल्ह्याच्यो टिमी आसतल्यो मतदारसंघाच्यो टिमी आणि त्या भागातले सगळे कार्यकर्ते आमी सगळे मिळून हो पखवाडा म्हणजे हो पंदरवडो जो आसा हो पंदरवडो आमी विविध कार्यक्रमांत सेलिब्रेट करप अशें आमी ठरयलें आसा. थँक्यू. तुमकां कितें आसा membership drive, so what is the expectation overall target तुम्ही participate नाही आम्ही ओव्हरऑल गेल्या वेळार जी केली त्याच्यापेक्षा आम्ही जास्त करतले. आता कसे झाले की प्रायमरी मेंबरशिपची सुरुवात झाली आणि आमची चवथ सुरू झाली आणि त्यामुळे ते मातसो जितलो लेट जावं जाय तसो जावना. आता कालपासून ते पिकअप जाता आणि त्यामुळे डेफिनेटली ती 25 तारीख आम्ही सगळेच जण हाचेर आसतले फिल्डार आसतले पर्सनली डोर टू डोर वचून त्याचे मेंबरशिप करपाक. आणि टार्गेट दिला इच कॉन्स्टिट्युएन्सी प्रत्येकाक सांगिल्लें आसा की गेल्या वेळार जितली प्रायमरी मेंबरशिप जाली त्याच्यापेक्षा जास्त जावं जाय. आता जर तांकां आमी सर्टन एखाद्या मतदारसंघात आमी तूं 10,000 कर म्हणून सांगलें जाल्यार मात तो तेचेरूच स्ट्रिक्ट रावतलो. त्यामुळे आमी ताका सांगिल्लें की मॅक्झिमम करपाक जाय म्हणजे ताका आज आमी सांगू ना समजा तो गेल्या वेळा कमी जर आयलो जाल्यार मागीर आमी सांगतले तो वाडोवंक जाय म्हणून आमी टार्गेट डिक्लेअर करप. सध्या कितले आसा तुमचे मेंबर? आमची मेंबरशिप सध्या म्हणजे 3,30,000
ओवरऑल पळयत जाल्यार ओवरऑल पॉप्युलेशन गोवा 15 lakh. हय हय बरोबर. सो वॉट इज द एक्सपेक्टेशन? नाही नाही 15 तू वोटर तू कारण वोटर धरूंक जाय न्ही. आतां आमचो मेंबर जो आसा तो 18 वर्सां ताका मिनिमम धरूंक जाय. वोटर आमचे कडेन 12 लाख आसा 11 लाख सो तातूंतले तुवें गेल्या वेळार आमचे 3,30,000 प्रायमरी मेंबरशीप आशिल्ली. सो इट इज डेफिनेटली मोर दॅन दॅट मेंबर. सर मंत्री फाल्यां आमी आमचे सगळे आमदार आमची कोर टीमीची फाल्यां आमी हे रिव्यू घेवपाक लागून मिटींग दवरल्या फाल्यां दनपारां आनी त्यामुळे त्या मिटिंगे भितरूय कारण सगळ्यांनी मेंबरशीप करपाक जाय आमी सगळ्यांनी insist सर मंत्रिमंडळ फेररचना चतुर्थीनंतर होईल अशी एक चर्चा होती. आता काय पितृपक्षामुळे थांबलेली आहे की काय? आता पितृ नवरात्र सुरू झाल्यानंतर मग बघूया ना. सध्या आता त्याच्यामध्ये काय चालतं पण तुला पण माहिती आहे ना पितृपक्षामध्ये नॉर्मली होत नसते आणि व्हायचे असेल तर मग आम्हाला अजून माहित नाही कारण तो आमचं डिसिजन आहे. आम्ही तुम्हाला पार्टीची मेंबरशिप आणि काय ते आम्ही व्यवस्थित सांगू पण शकतो. मुख्यमंत्र्यांनी ते अजून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन नाही दिलं. त्यांनी दिल्यानंतर आम्ही तुम्हाला अवश्य सांगू. दुसरी एक गोष्ट, काही मंत्री म्हणजे तुमच्या सरकारच्या खात्यांच्या संदर्भात बोलायला सुरू केले. कारण मॉबिन बुद्धीने एक स्टेटमेंट केलेलं रस्त्यांच्या संदर्भात की पीडब्ल्यूडीचे जे प्रधान मुख्य अभियंते आहेत ते रोड सेफ्टी कमिटीच्या मीटिंगमध्ये आले नाहीत. अभियंते किंवा इंजिनियर जे आहेत ते म्हणजे हे नाही आहेत त्याच्या संदर्भात अकार्यक्षम आहेत अशी टीका त्यांनी केली. मंत्रीच सरकारच्या खात्यांच्या विरोधात कसं काय बोलणार? नॉर्मली बोलायचं नसतं तसं. बोलले असेल तर मी सांगतो त्यांना बोलायचं नाही. उद्या भेटणार सगळे ते त्यांना सांगतो कोणी एकमेकाच्या खात्याविरुद्ध बोलायचं नाही. मी सांगतो सर्वांना काही एक जनरल व्यू व्हॉट इज युअर व्यू ऑन ओवरऑल ह्या दिसांनी जे भाशेन घडामोडी घडटा गोंयांत वेल प्रोटेस्ट कितें म्हणटा प्रोटेस्ट आता कशें आसा आमचे कडेन अजून एक्च्युअल जोपर्यंत रिकॉर्ड हातीन मेळना तोपर्यंत हांव उलयना. तेजेर उलयतलो चालू आसा. पण आज हांव सांगता जे आज उलयतात ते तूं जर काडून पळयलें आसत जाल्यार भुतानीची जी सँक्शन जें केल्लें आसा तें केन्ना केल्लें आनी सरकार कोणाचें तें मातशें काड सोडून म्हाका एक 2-3 दीस दी जाल्यार हांव तुका धाडटा तें. 2007 सुरवात जाल्यार अशें म्हजी म्हायती आसा. सनद जी आसा ती तेन्ना मेळिल्ली आसा. तेजें एनवायरमेंटल क्लियरन्स जें आसा तें 2009 मेळिल्लें आसा. त्यामुळे तेचेर अजून म्हाका म्हणटा तूं डॉक्युमेंट दी. म्हजे कडेन ना. त्यामुळे कशें आसता की ऑपोजिशन कांय जे लोक हे आसात की उलोवपाक इजी आसता पण जेन्ना दुसऱ्याचेर बोट दाखयता तेन्ना एक बोट आपल्या कडेन वता हें मातशें लक्षांत. आय डोंट नो तेचेर हांव कोणाचेर कॉमेंट करना कारण म्हजे कडेन डॉक्युमेंट हांवें मातशें कितें तरी मेळिल्लें त्या आदारार हांव उलयतां. पण मागीर जाल्यार तुमी म्हजें हें छापून हाडचें ना. म्हाका चड इम्पॉर्टंट आमचो हो छापून. त्यामुळे हाचेर आमी वेगळी प्रेस कॉन्फरन्स केन्ना. लास्ट यो कॅम्पेनिंग एज फार महाराष्ट्र कितें तुमचो शेड्यूल जाला? हय महाराष्ट्रांतले आमी कॅम्पेनिंग मोस्टली आमचे प्रत्येक मतदारसंघात एक आमचो प्रमुख कार्यकर्तो हांगाच्यान वतलो. आमी ओवरऑल 2 दिसां पयलीं महाराष्ट्रान मिटींग आशिल्ली कारण मॉनिटरींग जे हें करतात तेचे भितर म्हजे कडेन कांय मतदारसंघ विश्वहिता कडेन कांय मतदारसंघ आसा आनी प्रत्येक मतदारसंघात आमी त्यामुळे 30 तारखे पयलीं आमचे जे इंडिव्हिज्युअल एक मतदारसंघाची जी जबाबदारी आसा ते कार्यकर्ते ह्या म्हयन्यान वचून येतले. हय काल मुख्यमंत्र्यान त्याची सुरवात केली. काल त्यांच्यानी सांगितले कारण बऱ्याचदा कशें आसता की आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांक जर एखादें मेळूं जाय जाल्यार तांकां खंय मेळप आनी त्यामुळे आमचोय प्रयत्न आशिल्लो की मंत्र्यांनी ऑफिसान येवन बसप आनी त्या प्रमाणे काल मुख्यमंत्री हांगा आशिल्ले. हांव आमचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र सावयकर दामो नायक हांच्यांनी आमी तेंचें काल हांगा स्वागत केलें आनी तांच्यांनी सांगिल्लें की दर आठवड्याक एक मंत्री येवन हांगा ऑफिसान बसप. त्यामुळे तेंच्यांनी स्वता काल सुरवात केली. येणाऱ्या विकान दुसरो मंत्री तिसरो मंत्री अशें प्रत्येक विकान एक मंत्री येवन हांगा बसता. कंप्लेंट अशी न्ही कितें आसा की सरकार असल्या कारणान कार्यकर्त्याचें एखादें जर काम आसत जाल्यार ताणें खंय वचप आनी त्यामुळे हांगा इज द इजिएस्ट वे कारण थंय सगळ्यांक कारण पब्लिकली सेक्रेटरीएट आसत बाकीच्या भागा भितर पब्लीक सगळेच मेळपाक शकता पण इंडिव्हिज्युअल एखाद्याक कितें जर काम आसत जाल्यार ताका एक मेळपाचें ठिकाण मेळूं जाय आनी त्यामुळे पार्टीचें ऑफिस हें एक ठिकाण आसा. पर्टिक्युलर डे पर्टिक्युलर डे ना इट डिपेंड्स ऑन दॅट मंत्रीची अवेलेबिलिटी जी जशी आसा त्या प्रमाणे त्यांनी येवप पण विकांतल्यान एकदा एका मंत्र्यान हांगा येवन वचप इतलें. पार्टी वर्कर्स बेसिकली कोण आयलो म्हणून हरकत ना पण नॉर्मली दुसऱ्या पार्टीचो मनीस वयर येवचो ना न्ही. एखादो न्यूट्रल आसत जाल्यार आयलो म्हणून ताका कितें तो आयलो म्हणून आमकां हरकत ना. यू आर मोस्ट वेलकम. पत्रकारांक काय प्रॉब्लेम. थँक्यू व्हेरी मच.